की गवळा बाऊला ग्रामस्थ सर्व आज आम्हाला नियोजन बैठकीसाठी बोलवण्यात आलं होतं. परंतु इथं आल्यानंतर आमच्या असं निदर्शनात आलं की इथं जी कंस्ट्रक्शन करणारी कंपनी तिचेच कर्मचारी ऑलरेडी येऊन बसलेले होते. मग हे नियोजन तुम्ही बैठक लावली आमची, ती फक्त त्या कॉन्ट्रॅक्टर लोकांसाठी होती का? आणि आमच्या गवळणे बाऊल्या लोकांचं असं मागणी आहे की एकमुखाने की हा रोड डीपी रोडनी नेण्यात यावा, जेणेकरून शासनाचा 3 गावांचा भूसंपादनाचा पैसा बी वाचेल आणि आमची 20% राहिलेली जमीन ती आमच्यासाठी बाधित राहील. आज तुम्हाला कशासाठी बोलवण्यात आलं? आज आम्हाला तुमच्या हरकती सांगा, तुमच्या तक्रारी काय त्या सांगण्यासाठी बोलवलं होतं. वैयक्तिक तक्रारीसाठी. तक्रारी ऐकून घेतल्या का? नाही घेतल्या. आम्ही बहिष्कार टाकला कारण की याच्या अगोदर ज्या तक्रारी दिल्या आहेत त्याच्यावर आम्हाला काही उत्तर निघालेलं नाही. त्याचा कॉरिजंडम काढायला पाहिजे होता यांनी. त्या प्रकारे कुठलंच काही केलेलं नाही. आमच्या नोटिसा फक्त कचऱ्याची पेटी म्हणून त्यांच्याकडे ठेवून घेतलेल्या आहे त्यांनी. मुख्यमंत्र्यांनी याबाबत सांगितलं आहे की शेतकऱ्यावर अन्याय होऊन देणार नाही. रिंग रोडला हं. शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्यात येईल. तसं हं. काही होतंय का? तसं कुठल्याच प्रकारचं होत नाहीये. मुख्यमंत्र्यांना बी इथलं जिल्हा प्रशासन गाफील ठेवत आहे. उदाहरण सांगतो तुम्हाला, आता आमच्या गवळणे गावात ₹17,000 गुंठा. ₹17,000 गुंठा शासनाने घेऊन द्यावा आम्हाला. आम्ही तिथं जमिनी घेऊ. आम्ही आमच्या जमिनी फुकट देऊ. आम्ही आमच्या खिशातले पैसे टाकून जमिनी घेतो. परंतु ही सगळी हुकुमशाही चालली आहे. आजची जी बैठक होती ती फक्त नावाला शेतकऱ्यांसाठी होती. परंतु याच्यात निष्पन्न काही नाही. आम्ही बहिष्कार टाकला या बैठकीवर. कुठल्याही प्रकारचे आरोप आहे. या गोष्टीमध्ये आपण पूर्ण पारदर्शकताप्रमाणे काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये एक लीगल बेसिस घेऊन आपण व्यवस्थितपणे काम केलेलं आहे. रिंग रोडमध्ये आजपर्यंत 500 कोटीपेक्षा जास्त पैसे डिस्पर्समेंट झालेले. तर या गोष्टीचे आपण लक्षात घ्या आणि आपल्याकडे व्यवस्थित आणि कुठल्याही भूसंपादन प्रक्रियेमध्ये लोकांची काय म्हणजे जीवनमध्ये काय बदल होतो त्याच्यामध्ये लोकांची एक गंभीर म्हणजे प्रश्न असतो त्यांची बद्दल आपले प्रशासन असेल आपल्या सगळ्यांची खूप संवेदनशीलता आहे. सगळ्या लोकांची या ठिकाणी आपण त्यांची भूमिका गांभीर्यपूर्वक आपण घेतो. नियमाच्या चौकटीत राहून जो काही मॅक्सिमम आपल्याला मदत करता येईल आपण करायला प्रयत्न करतो. या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिला होता की एक राऊंड अक्रॉस द टेबल सगळे 6 विभागाला या ठिकाणी बसून प्रत्येकांच्या प्रश्न अडचणी तक्रार सगळे समजून घ्या ऐकून घ्या. गट वाईज आपण ते प्रश्न समजून घेतोय आणि अत्यंत पारदर्शकप्रमाणे आपण या नाशिक जिल्ह्यामध्ये आपण बघा की किती चांगल्या प्रकारे रिंग रोडचे संपादन होतं. थेट खरेदीचे मुळे पूर्ण अवॉर्ड शीट म्हणजे सार्वजनिक आहे ते आपण पब्लिश केलेलं आहे. प्रत्येकांची जस्टिफाईड अवॉर्ड त्यांच्या ड्राफ्ट रीतीमध्ये ते उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये येणारे तक्रार कशासाठी काय व्हॅल्युएशन लावण्यात आलेली आहे त्या गोष्टी सगळ्यांना सार्वजनिक माहिती आहे. यदि कुठले एव्हिडन्स त्याचे कॉन्ट्ररी असेल त्या गोष्टी आपण 100% कन्सिडर करत आहे. ज्या ठिकाणी फेअर जॉईंट मोजणीची मागणी आहे 100% आपण कन्सिडर केलेलं आहे. या सगळ्या गोष्टीची प्रक्रियामध्ये आपण 100% काम केलं आहे. त्याच्याशिवाय जो मोठं काम नाशिक जिल्ह्यात आपण केलेलं आहे ते आहे की वाटाघाटीमध्ये 25% सरसकट आपण दिलं. कुठल्या प्रकारच्या वाटाघाटी नाही कुठले 2 प्रकारचे न्याय नाही ही एक मोठी गोष्ट आहे. याच्यामध्ये पारदर्शकता आपण पूर्णतः ठेवलेली आहे. 8 गावामध्ये जो छोटे मोठ्या अलाइनमेंटचे तक्रार होते MSIDCने कन्सिडर पण केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी आपण बिलकुल पब्लिक कन्सल्टेशन हजारो मीटिंग्स अलग अलग लेवल्सवर घेऊन लोकांना विश्वासात घेऊन हे पूर्ण काम करण्यात आलं आणि मुख्यमंत्री महोदयांचे जो काही निर्देश आहे त्या निर्देशाच्या कठोरपणे पालन करण्याचा परिपूर्ण प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला.